मध्य रेल्वेवरच्या प्रवाशांना मोठा दिलासा। मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेआधीच पूर्ण। तर सीएसएमटी स्थानकावर आज रात्रीपासून 36 तासांचा ब्लॉक। ठाण्यातल्या महामेगा ब्लॉकमुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल। लोकल सेवा 30 ते 40 मिनिटं विलंबानं। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी। महामेगा ब्लॉकमुळे रस्ते वाहतुकीवर ताण। दीड ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। तर मुलुंड ऐलोरी ब्रिजवरतीही ट्रेलर उलटला। उद्धव ठाकरेंची निवडणुकीच्या दिवशीची पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात। निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर। कोणती पावलं उचलणार याकडे लक्ष। मनसे पदवीधर निवडणूक लढवण्याबद्दल ठाम। अभिजित पानसे उद्या अर्ज भरणार। भाजपच्या भूमिकेकडे लक्ष। इंडिया आघाडी 48 तासात पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करणार। जयराम रमेश यांचं वक्तव्य। जागांनुसार फॉर्म्युला निश्चित होण्याची शक्यता। कांदा उत्पादकांनी बंद पाडली लासलगावमधली खासगी बाजार समिती। कांदा निर्यात शुल्काबाबत कर्नाटक गुजरातला एक न्याय आणि महाराष्ट्रावरती अन्याय का? शेतकऱ्यांचा सवाल। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाशी जुळते ब्लड ग्रुप असलेल्या तिघांचे ब्लड सॅम्पल्स घेतले। तिघांचाही पोलिसांकडून शोध सुरू। अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुनेही तपासले जाणार। आचारसंहिता शिथिल करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाचा नकार। नवी लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता शिथिल होणार नाही। सरकारची विनंती आयोगानं फेटाळली। मुंबईवरती पाणी संकट। पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 8% साठा। 5 जूनपासून 10% पाणी कपात। राज्यात पाणी टंचाईचं भीषण संकट। धरणांमध्ये केवळ 22.43% पाणी साठा। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी 9% पाणी साठा। जितेंद्र आव्हाडांना पाठिंबा देण्याचं भुजबळांचं वक्तव्य दुर्दैवी। हसन मुश्रीफांचा घरचा आहे। तुळजाभवानी मातेच्या प्राचीन मौल्यवान अलंकारांची आता इन कॅमेरा तपासणी। 1 ते 7 डब्यातील अलंकारांची पुरातत्व विभाग आणि सोने तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी होणार। राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख बदलली। 6 जुलैच्या ऐवजी आता 21 जुलैला परीक्षा। कुणबी नोंदींचा लाभ घेता यावा यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय। कर्नाटक सेक्स स्कॅन्डल प्रकरणातला मुख्य आरोपी प्रज्वल रेवण्णाला अटक। जर्मनीतनं परतल्यावरती तातडीनं बंगळुरू विमानतळावर कारवाई। आज कोर्टात हजर करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्याकुमारीच्या भगवती अम्मन मंदिरात दर्शन घेतलं। स्वामी विवेकानंद स्मारकावर 1 जूनपर्यंत ध्यानधारणा करणार। सीमेवर चीनच्या कुरापती पुन्हा वाढल्या। सिक्कीमपासून 150 किलोमीटर अंतरावरती चीनची लढाऊ विमानं। तिबेटच्या शिगात्से एअरबेसवरती J-20 स्टेल्थ फायटर जेट तैनात। हश मनी प्रकरणी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोषी। पॉन्स्टानचे आरोप सिद्ध न होण्यासाठी ट्रम्प यांचा आर्थिक गैरव्यवहार। ट्रम्प यांना कोणती शिक्षा मिळणार याकडे लक्ष। Thank you.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.